धुले शहर समेत आसपास के इलाकों में 22 सितंबर की रात को जोरदार बारिश हुई। इस अचानक हुई मूसलाधार बारिश ने किसानों की कमर तोड़ दी है। बारिश के चलते दादर, मक्का, चना और कपास जैसी फसलें पूरी तरह तबाह हो गई। खेतों में खड़ी फसलें जमींदोज हो चुकी है और किसानों को भारी नुकसान उठाना पड़ा। किसानों का कहना है कि हाथों हाथ आई फसल अब पूरी तरह से नष्ट हो चुकी है, जिससे उनकी चिंता और भी बढ़ गई। सबसे बड़ी बात यह है कि अब तक प्रशासन का एक भी अधिकारी किसानों के खेतों तक नहीं पहुंचा, न नुकसान का पंचनामा न कोई जायजा। इस पर किसानों ने गहरा रोष जताया और प्रशासन की उदासीनता पर सवाल उठाए। दादर पेरलेली होती साधारण आमचं 15 बिघ्याच्या आसपास दादर आहे संपूर्ण. हे शेत पण माझं आहे, समोरचं शेत पण माझं आहे, पुढं एक शेत आहे आणि साधारण आता बिघ्याला आमचं 20,000 रुपयाचा ॲव्हरेज जर केला तर 3 लाखाचं झालेलं नुकसान आहे. याच्यातनं खर्च साधारण आम्हाला 1.5-2 लाख रुपयाच्या पुढं जातो. त्या खर्चातनं वजा जाऊन सनी आम्हाला नफा म्हणून 4 ते 5,000 रुपये बिघ्याच्या मागं मिळतात. एवढं झालेलं नुकसान आहे, पण याची कोणी दखलच घेत नाही आणि घेणार पण नाही. हे आज जे तुम्हाला सांगतोय याच्यात कुठलाही फरक पडणार नाही, कारण हे दखल घेत असताना कृषी विभागातनं कृषी अधिकारी आणि तहसील ऑफिसमधनं तलाठी यांच्या संगनमताने जर पंचनामा होतो, तो पंचनामा होत नाही. फक्त नावानिशीत त्याचं येऊन जाता एक मलमपट्टीसारखं सांगितलं जातं, बस आम्ही पंचनामा केले, आता पुढचं काम त्यांचं आहे. होत नाही, होणार नाही, हे 100% शेतकरी म्हणून मी तुम्हाला गवाही देतो. आजपर्यंत आम्हाला असे उदाहरण नाहीत की आमचं मागच्या वर्षाला गहू होतं, अगदी गहू काढणीच्या वेळेस आलं, कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून सांगितलं जातं की हे नुकसान झालेलं आहे, हा निघून जाईल. अहो, तो जमीनदोस्त झालेला आहे, त्याला जमा करायला किती वेळ लागणार आहे? त्या गव्हाच्या उंबीला पाणी ज्यावेळेस लागतं त्या कलर तिचा भुरा होतो. ज्यावेळेस आपण मार्केटला जातो त्यावेळेस आपण चेक करतो, या गव्हाला कलर आहे तर आपण घेतो, नाही तर तुम्ही रेशनमधनं जरी गहू घेतला तर सांगितलं अरे का रेशनचा माल आम्हाला देतोय का? अहो, तुम्ही जर रेशनच्या गव्हाला नाव ठेवता तर शेतकऱ्याचा पाणी लागलेला माल घेऊच शकत नाही. म्हणून आजच्या तारखेला कुठल्याही सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही. फक्त आम्हाला आनंद वाटला की तुम्ही शेतकऱ्याची दखल घेण्यासाठी शेतापर्यंत पोहोचले, म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या वतीने तुमचा आभार मानतो आणि शासनाचा विरोध किंवा निषेध नोंदवतो, ही नम्र विनंती.